ही जी कंपनी बघितली ना, मला KGF मधल्या रॉकी बाईची आठवण येते. जसं त्याचं साम्राज्य होतं. कोलिनबाई ही जी रील स्टार, खूप मोठी रील स्टार आहे आणि त्यांनी हे रेस्टॉरंट. मित्रांनो, उद्या पण आपण येणार आहोत, कारण आज काय अंधारामुळे आपल्याला काही समजत नाहीये काय कुठे काय, पण बीचवर तर आज भरपूर गर्दी होती. मी कॅमेरा खूप उशिरा ऑन केला होता. तुम्ही जर आधी बघाल, गाड्या तर एवढ्या पार्किंगला लागल्या होत्या बेहिसाब. याच्या आधी आपण कधी आलो नाही नागावला, पण यायला हवं होतं, कारण हा बीच खूप पॉप्युलर आहे असं मला वाटतं. मला तर फक्त काशीत बीचच माहित होतं. ठीक आहे, काय हरकत नाही. उद्या चांगला एक्सप्लोअर करूया आपण. आज तर काय रात्री दिसत नाहीये. ओके. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित इंगळे. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारीला आज असतो व्हॅलेंटाईन डे. तर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आपण निघालो आहोत अलिबागला. ऍक्च्युली अचानक प्लॅन झाला. आता वाजले 4:10 आणि 4:10 वाजता आपण आत्ताशी पनवेलला आलेलो आहे. ट्रॅफिक भरपूर होती. अंबिका तर मस्त झोपते तिकडं. आणि आपण ज्या ठिकाणी आहोत, तुम्ही बघा हा ब्रिज येतो, लेफ्ट साईडला गेल्यावर विमानतळ आहे. आता इथून तुम्हाला दिसणार नाही, पण त्या तिकडे विमानतळाचं काम चालू आहे. आता खूप वेळ तर झालेला आहे. फक्त ही अलिबागला फक्त आपण टच करून येणार आहेत असं वाटतंय, कारण तिकडे फिरणं काही जास्त होणार नाही आणि आपला स्टेचा तर बिलकुलच विचार नाहीये. पण जाऊया एखाद्या बीचला, चांगला सनसेट वगैरे बघूया, थोडंसं एन्जॉय करूया, थोडंसं पाण्यामध्ये भिजूया आणि रिटर्न आपल्या घरी येऊया. असं सगळं आहे. मी तुम्हाला एअरपोर्ट दाखवणार होतो खरं तर, पण तिथे मला गाडी थांबवायला चान्स वाटला नाही. आणि तिथे 1-2 प्रायव्हेट जेट पण होते. प्रायव्हेट असतील का असतील आपल्याला माहिती नाही, पण 2-3 विमानं होती तिथे. ठीक आहे, चलो आता पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. आणि हा जो रस्ता आहे, हा बायपास केलेला आहे. आधी आम्हाला पनवेल मधून जावं लागायचं, पण आता हा डायरेक्ट, मी पहिल्यांदाच या रस्त्याने आलोय, पण मस्त वाटलंय. एकदम फास्ट आलो. फास्ट मध्ये कुठून, जे एक्सप्रेस वेच्या खालचा चौक आहे तिथून इथपर्यंत फास्ट मध्ये आलो. येताना त्याच्या आधी तर एकदम स्लोच यावं लागलं, कारण ट्रॅफिक भरपूर होती. आणि आता आपण आपला पुढचा प्रवास चालू करूया. समोरचं तुम्हाला जे डोंगर दिसतंय, ते डोंगर आहे कर्नाळ अभयारण्य. आणि खूप सारे पक्षी, खूप सारे पशु आणि खूप सारे तिथे स्पेसिस राहतात. पनवेल सोडून फक्त आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत. रस्ता चेंज, वाईब चेंज. बघाल तुम्ही किती जबरदस्त वाईब येते. आणि आता असं वाटतंय आपण कोकणाच्या प्रवासाला लागलेलो आहोत. कारण कोकणाच्या प्रवासाला लागलेलो आहोत हे आपल्याला कसं समजतं, तर नारळाची झाडं दिसली आणि ग्रीनरी दिसली आणि वातावरण बदललं तर डायरेक्ट कोकणात आल्याचा फील यायची सुरुवात होते. आपण ज्या रस्त्यावरून चाललोय, हा बघ समोरचा रस्ता जो आहे, हा खूप वादग्रस्त रस्ता आहे. हा रस्ता डायरेक्ट कोकणातून, रत्नागिरीवरून डायरेक्ट गोव्याला जातो. खूप वर्षांपासून या रस्त्याचं काम चालू आहे. आता जिथपर्यंत आम्ही जाणार आहोत, म्हणजे आम्हाला वटकळवरून राईट मारून जायचंय आणि वटकळ स्ट्रेट जो रस्ता हा जातो, हा महाड, रत्नागिरी वगैरे, रत्नागिरी आणि गोवा तिथपर्यंत पोहोचतो. पुढे कसा रस्ता आहे आपल्याला माहिती नाही, पण आपण जिथपर्यंत जाणार आहोत तिथं आपल्याला चांगला रस्ता मिळणार आहे. दुसरी अशी गोष्ट की या रस्त्यावर हॉटेलची कमतरता बिलकुल पण नाहीये. खूप सारे हॉटेल्स आहेत. कोकणातलं पहिलं गाव आलेलं आहे खारपाडा. आणि गाव किती सुंदर आहे बघा. मधून रस्ता जातो, दोन्ही साईडला घरं आहेत आणि खूप सारी हिरवळ आहे, जंगल आहे. आणि त्याच्यामध्ये हे टुमुकदार असं गाव आहे, टुमुकदार अशी घरं आहेत. आपल्याला हायवे सोडून थोडस लेफ्टला यावं लागलं, कारण आता वडकळ येतोय आणि वडकळवरून आपल्याला जायचंय राईट मारून, म्हणजे ब्रिजच्या खालून जायचंय. सरळ जो रस्ता जातोय ब्रिज वरून, तो जातोय रत्नागिरी किंवा गोव्याला. आणि इथून आपल्याला स्लाइटली राईट मारून अलिबागकडे निघायचं आहे. आणि तुम्हाला इथं मी सगळ्यात मोठा JSW चा प्लॅन दाखवतो. JSW म्हणजे जिंदाल, त्याची एक कंपनी वासिन इथे सुद्धा आहे. आणि मला वाटतं हा खूप मोठा त्यांचा प्लॅन्ट आहे. आणि मेन रस्त्याला आता आपण लागलेला आहोत आणि हा सरळ रस्ता आपल्याला अलिबागला घेऊन जात आहे. हे आहे JSW ची एक कंपनी. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे यांचा. तुम्हाला सांगतो, ही जी कंपनी बघितली ना, मला KGF मधल्या रॉकी बाईची आठवण येते. जसं त्याचं साम्राज्य होतं, तसंच हे साम्राज्य आहे. आणि यांची डायरेक्ट इकडे वरती, हे जे तुम्हाला दिसतंय इकडे वरती ट्रेन येते, मालगाडी येते आणि त्याचा माल बराचसा ट्रेन मधून पण जात असतो. आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे. झाडांच्या फांद्यांमधून तो आगीचा तप्त गोळा कसा दिसतोय बघा, एकदम सुंदर दिसतोय. आणि इकडे बघा बोट, हे सगळ्या मासेमाऱ्यांच्या बोटी आहेत. मगाशी मी तुम्हाला बोललो होतो ना, हा रस्ता जसा स्वर्गात घेऊन जातो तसाच आहे. मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, आपण यायलाच इथं खूप उशीर झाला आपल्याला. आणि आता इथे राहायचा तर काही विषय नव्हता, परंतु
आपलं काही एक्सप्लोअर करून झालंच नाहीये, त्याच्यामुळे राहणं इथं भाग आहे. कारण मग नुसतं आलो आणि गेलो असंच झालं असतं. त्याच्यामुळे आपण आलो आणि ही इथे आपल्याला एक रूम भेटली, एकदम रिझनेबल रेटमध्ये रूम भेटली 1000 मध्ये, आणि रूम पण 1000च्या मानामध्ये चांगली भेटली आहे. हे बघा, आपल्याला काय एक रात्र काढायची, उद्या सकाळी एक्सप्लोअर करायचं आणि संध्याकाळी निघून जायचं, असं सगळं प्लॅन आहे आपला. त्याच्यामुळे रिझनेबल मध्ये पण इथे मिळते. हे बघा, जे आपण रूम घेतलेली आहे त्या रूमच्या मागे बघा त्यांनी मस्त असं डेकोरेट केलेलं आहे, पूर्ण झाडांना लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि खूप सुंदर रूप द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं तुम्ही जरा बसून चांगलं चिल आउट करू शकता. इथे त्यांनी छोटे छोटे झोपाळे पण केलेले आहेत. हे बघा, म्हणजे आराम करायला एक नंबर काम झालेलं आहे आपलं. आणि नारळाची झाडांमुळं तर इथं एवढं सुंदर वाटतं बेहिसाब. भावांना आपण नागाव बीचला आलेलो आहे आणि इथे ट्रॅफिक भरपूर आहे, आज पब्लिक भरपूर आहे. आणि मी आजपर्यंत जेवढ्या वेळा अलिबागला आलो तो फक्त मी काशीद बीचलाच जायचो. नागाव बीचबद्दल मला काही एवढं माहीत नव्हतं, पण हा बीच एकदम फुल्ली डेव्हलप आहे. म्हणजे खूप सारे इथं रेस्टॉरंट आहेत, खूप सारे रिसॉर्ट आहेत, आणि जे बाकीच्या आपण काही गोष्टी घ्यायच्या असतील ते पण भरपूर सारे इथं दुकान आहेत. आणि आता आपण आलो बीच जवळ, गाडी आता लावूया आणि जरा बीचवर जाऊन येऊया. आणि दुसरी म्हणजे जी रील स्टार कोळीनबाई आहे, तिचं पण इथं रेस्टॉरंट बघितलं मी. रेस्टो तर खूप जास्त आहे, राहण्यासाठी उत्तम सोय, एक नंबर. बीचवर बघा सुकी मच्छी विकायला आहे मस्तपैकी. अंबिक्याचा मॅगी खाणे चालू झालेला आहे इथं, आणि साईडला आहे बघा समुद्र. अंबिक्याला तर खूप मजा आलेली आहे. आता पाणी बघा आपल्या जवळपर्यंत पोहोचलेलं आहे. आजचा बीच आपण सोडून देऊ, इथं आपल्या रूमवर आपण जाऊया. अंबिक्याचा थोडाफार एन्जॉय झालेला आहे नाही का अंबिक्या? थोडं झालं का एन्जॉय तुझा? हा, ही टायर घेणार आहे, भरपूर काय काय घेणार आहे. नाही, खूप हट्ट करायला लागले तर हिचं काय मला समजत नाही आहे काय करायचं ते, नाही का? घेणारच आहे, असा विषय आहे. आणि आता फायनली बीचला बाय बाय करूया आणि आता जाऊ आपण जिथे राहतो तिथे. हे बघा, बीचला लागूनच असे खूप सारे हॉटेल्स, उपहारगृह, मैत्री कट्टा, नॉनव्हेज, व्हेज, नॉनव्हेज सगळ्या सुरमई, चिकन, तुम्हाला काय पाहिजे, मच्छी, नॉनव्हेज सगळं भेटणार आहे. कांदा पोहे, मॅगी, कांदा भुर्जी पाव सगळं अवेलेबल आहेत. आणि खूप चांगले चांगले रेस्टॉरंट आहेत तिथे. त्यांना रेस्टॉरंट बोला किंवा धाबे बोला, छोटे मोठे. आणि हे बघ, गोळावाला, म्हणजे एक बीचच्या साईडला जेवढं काही अवेलेबिलिटी पाहिजे तेवढं इथं सगळं आहे. हे बघा, फॅमिली कट्टा, व्हेज नॉनव्हेज हॉटेल आहे. आणि आता मी बीचवरून निघालोय आणि हे बघा ते लांबपर्यंत आहेत, लांबपर्यंत. आणि हे बघा पार्किंग, इकडची पार्किंग आम्ही तर दुसऱ्या पार्किंग मध्ये गाड्या लावल्या, एवढी फुल होती, आता जरा कमी झाल्या गाड्या. हे इथे महेश लंच होम आहे आणि गर्दी बघा तिथं भरपूर आहे. याचा अर्थ इथे जेवण वगैरे चांगलं भेटत असणार आहे. घरगुती आहे आणि घरगुती पद्धतीचं आहे. आणि नागाव बीच जवळच आहे ते. आणि आपण जे रस्त्याला आहोत ते नागाव बीचला जाणारा रस्ता आहे, पण आता आपण बीचवरून घरीच्या दिशेने चाललोय. घरच्या दिशेने म्हणजे आपण जिथे राहतो तिथे. आपल्याला माहिती नव्हतं, तर आपण इथे जवळच कुठे घेतलं असतं. आपलं थोडंसं लांब आहे बीच पासून, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपल्याला समजेल. आणि माझा व्हिडिओ बघून तुम्हालाही समजेल का आपण बीच जवळ सुद्धा राहू शकतो, अवेलेबिलिटी भरपूर सारी आहे. आणि इथं दुसरा असा विषय आहे की इथे कॉटेजेस भरपूर आहेत, म्हणजे बरेचसे बंगले आहेत आणि बंगल्याच्या साईडला लोकांनी गेस्ट हाऊस तयार केलेले आहेत आणि ते लोक भाड्यामध्ये देतात. म्हणजे इथले सगळे लोकच हा बिझनेस करतात, असं मला थोडंसं लक्षात आलं. त्याच्यामुळं आपल्याला इथं जरा बजेटमध्ये रूम्स वगैरे अवेलेबल होऊ शकतात. एवढे रात्री पण लोक फिरतात नाही का? रात्र तशी झाली नाही, 8:30 वाजले, पण चांगली गर्दी इकडे. रिसॉर्ट आहेत. आणि असे छोटे मोठे जे रेस्टॉरंट आहेत ना, तिथं जास्त गर्दी दिसते, म्हणजे टेस्टी फूड असणार आहे बहुतेक. आणि मित्रांनो, ही बघा कोलिनबाई, ही जी रील स्टार, खूप मोठी रील स्टार आहे आणि त्यांनी हे रेस्टॉरंट चालू केलंय बघ, कोलिन फूड बाजार वगैरे चालू केलंय. भरपूर गर्दी येतात, रील बघून भरपूर लोक खायला येतात. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि बाहेर फिरावं आणि इथं वातावरण बघाल तुम्ही. वातावरण म्हणजे काय,
झाडं वगैरे बघाल किती जबरदस्त आहेत. आणि इथे त्यांनी झुले लावलेले आहेत म्हणून आम्ही झुल्यांचा थोडासा झुल्यांची थोडीशी मजा घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि बघा हे अभिज्ञाचं काय चाललंय बघा.